तर नमस्कार मित्रांनो, राहुल टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आणि कसं काय सगळे बरे आहेत ना? तर आपण आज वाराणसी म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर बनारस या ठिकाणी आलेलो आहे। तर कसं यायचं, कुठून यायचं तुम्हाला सगळं मी सांगणार आहे। तर त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे आल्यानंतर तुम्हाला कुठले पॉईंट फिरायचे ते तुम्हाला सांगतो मी। पहिलं आहे काशी विश्वनाथ मंदिर, दुसरं आहे दशाश्वमेध घाट आहे आणि तिसरं मणिकर्णिका घाट। हे तुम्हाला मी आज दाखवतो सगळं आणि बाकीचं अजून तुम्हाला घाट दाखवतो। त्याच्या आधी चला आपण आता मंदिराकडे जाऊया आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर चला मंडळी पुढे जाऊया। चला आता आपण जाणार आहोत बनारसला। प्रयागराजवरून बनारससाठी ट्रेन पकडणार आहोत। तुम्हाला मोठा प्रवाह दाखवतो, म्हणजे आपण बनारसला काशी विश्वनाथ मंदिर या ठिकाणी जाणार आहोत दर्शन करायला। बघा मित्रांनो, बनारस जाण्यासाठी 15 तास झाले, अजून पोचत नाही। फक्त 115 किलोमीटरचा रनिंग आहे। 15 तास झाले तरी अजून गाडी एवढ्या लेट आहेत ना बनारसला येताना। आता ते महाकुंभच्या स्पेशल गाड्या सोडल्यात ना, त्याच्यामुळं खूप लेट झालेले आहेत। एवढा वैतागलो आहे बघा। आता मी ह्या कचवा रोडला उतरून इथून बसने चाललो आहे। काय करणार, 15 तास झाले, कधी पोचणार माणूस? तुम्हाला दाखवतो आता पुढे। आता आपण प्रयागराजवरून बनारससाठी येणार होतो, त्याच्यामुळे गाडी लेट झाली। 100 किलोमीटर रनिंगसाठी तरी 15 तास लावले, म्हणून लेट झालं आपल्याला। बनारस स्टेशनला उतरल्यानंतर 2 ते 3 किलोमीटर तुम्हाला फक्त मंदिरापर्यंत चालत यायचं आहे। आणि आता आपण रूमवरती फ्रेश झालेलो आहे एकदम मस्तपैकी। आणि आता आपण थोडं मंदिराकडे जाणार आहोत। हे बघा आपले पाठचं रोड आहे मंदिराचं, हे बघा दृश्य बघा तुम्ही। तर आता आपण जाऊया मंदिराकडे, मग तुम्हाला दाखवतो सगळं इकडचं परिसर। आता आपलं भरपूर लेट झालेलं आहे, कारण कच्वा रोडला उतरून 40 किलोमीटर तिथून आपण रिक्षाने आलेलो आहे। खूप हालत बेकार झालेली आहे, कारण महाकुंभ मेला भरल्यामुळे गाड्या एवढ्या लेट आहेत की तुम्ही पण येताना हे म्हणजे लक्षात असू द्या की गाड्या लेट आहेत। असं तुमच्या पण लक्षात असू द्या की आता बनारससाठी कोण पण येत असेल तर सावधानीने या।
आता मी चाललो मणिकर्णिका घाटवरती, तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती मणिकर्णिका घाट. आता आम्ही इथे चाललो सध्या मणिकर्णिका घाटवरती आलेलो आहे. तिथे कसं बघा एक स्मशानभूमी आहे. आपल्याकडे कसं असतं जेव्हा माणूस मरतो तेव्हाच स्मशानभूमी चालते. इथे 24 तास म्हणजे विचार करा तुम्ही किती घोड्या असतील इथे आहे. वरती पण स्मशानभूमी आहे त्यांची, घोडं चालतात. तो 10,000वाला 20,000 आणि 50,000 लाखवाला पगारवाला माणूस सगळ्यांना इथंच जायचं आहे. मग घमंड कशाचा पाहिजे. तर बघा इथे काय ते शिका की मणिकर्णिका घाट म्हणजे काय आहे ते. स्मशानभूमी कंटिन्यू 24 तास कंटिन्यू म्हणजे विचार करा किती घोड्या असतील. एकाला झाले की दुसऱ्या तिसरा अशा 15 स्मशानभूमी आहेत, त्या पण कमी पडत आहेत. तर सगळ्यांना इथेच भोगायचं आहे, वरती काय नाही. म्हणून सांगतो सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि चांगले कर्म करा. तुम्हाला पण असंच एक दिवशी यावं लागेल इथे, दुसरं कुठेच नाही. आता बघा ही मलाई लस्सी आहे बनारसमध्ये फेमस. तुम्ही पाहिल्यानंतर ह्या रबडीची टेस्ट करा नक्कीच, कारण इथे काशीमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशी मलाई भेटला ना जबरदस्त आहे. नाही अभी खाली आहे. तर चला आता आपलं कसं वाटलं ब्लॉग जरा सांगा मला कमेंटमध्ये, आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला बाय बाय बनारस. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.